जवळच्या व्यक्तीची शपथ घेतल्याने तुमची दारू सुटली का? किंवा झाडपाल्याचं औषध घेतल्याने तुमची सिगारेटची सवय सुटली का? नमस्कार, मी किशोर काळोखे, व्यसनमुक्ती तज्ज्ञ. जीवनात वाईट वळणावर गेल्यानंतरनं एक संधी मिळते, ज्यानंतरनं पुन्हा सुरळीत आणि सुंदर आयुष्य तुम्ही जगू शकता. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. तुमचं रुटीनच व्यसनमुक्तीच्या प्रवासामध्ये मोलाचं ठरू शकतं. कसं ते आपण पाहूया. शाश्वत व्यसनमुक्तीसाठी टपरीवर जाणं बंद करा. आपल्या जवळच्या सहवासातल्या व्यसनी व्यक्ती आणि व्यसनांपासून तुम्ही ठिकाणांपासून लांब राहा. सतत पोट भरलेलं ठेवा. आवडीच्या कामामध्ये व्यस्त राहा. खेळ खेळा. स्वतःचे छंद जोपासा. कामात आवड तयार करा आणि वेळेवर औषध घ्या. अधिक व्यसन तुम्हाला जर त्रास देत असेल किंवा तुम्ही हतबल असाल तर नजीकच्या अधिकृत व्यसनमुक्ती केंद्रामध्ये तुम्ही दाखल व्हा. तर आता तुम्ही म्हणाल, काय करू नये? खरं तर व्यसनाच्या ठिकाणी घुटमुळू नये, नकारात्मक गोष्टी बोलू नये आणि ऐकूही नये. त्याचबरोबर व्यसन करणाऱ्या लोकांना आपण स्पष्टपणे, ठामपणे नकार द्यायला हवा. व्यसनमुक्ती आणि याविषयीच्या माहिती पाहण्यासाठी परिवर्तनच्या सर्व सोशल मीडियाला फॉलो करा. मोफत सल्ला व या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींबरोबर बोलण्यासाठी परिवर्तन संस्थेच्या हेल्पलाईनला जरूर संपर्क करा. धन्यवाद.